मित्रांनो, तुम्हाला जर YCMU नाशिक अंतर्गत 2025-26 साठी MSc करिता जर ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कोणकोणत्या विषयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी MSc करता येते, त्याचबरोबर तुम्हाला नवीन जी काही न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्यानुसार कोणकोणते सब्जेक्ट ॲड करण्यात आलेले आहेत, तसेच तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणं आवश्यक आहे, तसेच फीस किती तुम्हाला भरावी लागेल याची सविस्तर चर्चा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तसेच अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तुम्हाला या ठिकाणी YCMU अंतर्गत MSc मॅथमॅटिक्ससाठी प्रवेश घ्यायचा असेल तर एकूण 2 वर्षांचा हा प्रोग्राम आहे। अंडर ग्रॅज्युएट नंतर तुम्हाला ॲन्युअल फीस जी आहे 23,108 रुपये एवढी असणार आहे फर्स्ट इयरला, आणि सेकंड इयरला ही 23,348 रुपये असणार आहे। आता तुम्हाला नेमकं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे बघा, तर एनी BSc विथ मॅथ्स अप टू सेकंड इयर, म्हणजे सेकंड इयरपर्यंत कोणतीही BSc असेल त्यामध्ये तुमचं मॅथ असेल, किंवा तुम्ही BA कंप्लीट केलं असेल मॅथ या विषयासहित, किंवा तुम्ही BE किंवा BTech कंप्लीट केले असेल, किंवा इक्विव्हॅलंट डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता। आता यामध्ये पुढचा जो कोर्स आहे तर तो आहे MSc इन एन्व्हायरमेंटल सायन्स। यासाठी हे देखील UG नंतर 2 इयरचा हा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे। यामध्ये फर्स्ट इयरची जी फीस आहे 23,108 आणि सेकंड इयरची फीस आहे 23,348। म्हणजे बघा, तुम्ही कोणत्याही MScला प्रवेश घेत असाल तर तुम्हाला फीस सेमच आहे, सारखीच फीस आहे। फर्स्ट इयरसाठी 23,108 आणि सेकंड इयरसाठी 23,348। आता यासाठी तुम्हाला जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते आहे BSc किंवा BSc ॲग्रिकल्चर किंवा BE किंवा BTech किंवा B फार्मसी किंवा इक्विव्हॅलंट डिग्री तुमच्याकडे असेल तर याची समकक्ष। त्यानंतर तुम्हाला पुढचा जो कोर्स आहे ते म्हणजे MSc फिजिक्स। MSc फिजिक्ससाठी देखील 2 वर्षांचा हा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे। तुम्हाला यासाठी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, तुम्ही BSc ही तुमची PCM मधून झालेली असावी, किंवा तुम्ही BSc फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला फिजिक्समध्ये कंप्लीट केलेलं असावं, किंवा तुम्ही BSc इलेक्ट्रॉनिक्स किंवा BE किंवा BTech डिग्री किंवा इक्विव्हॅलंट पास असणं तुमच्याकडे आवश्यक आहे। तसेच MSc केमिस्ट्रीसाठी BSc PCM मध्ये किंवा BSc केमिस्ट्री फर्स्ट इयर सेकंड इयरला असणं आवश्यक आहे। यानंतर बघा मित्रांनो, पुढचा जो पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे तो आहे MSc झुलॉजी। MSc झुलॉजीसाठी तुम्हाला BSc झुलॉजीमध्ये करणं आवश्यक आहे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरसाठी, किंवा BSc ॲग्रिकल्चर असेल तर तुम्ही देखील त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता। तसेच MSc बॉटनीसाठी देखील सेम क्वालिफिकेशन आहे, BSc विथ बॉटनी पाहिजे फर्स्ट इयर सेकंड इयरला। तसेच BSc ॲग्री असेल तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता। आता नवीन जो न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार जो कोर्स आलेला आहे, हा जो कोर्स आहे तो आहे बघा MSc मॅथमॅटिक्स विथ कम्प्युटर ॲप्लिकेशन 2025 पॅटर्नचा हा कोर्स आहे। यामध्ये बघा एनी BSc विथ मॅथमॅटिक्स अप टू सेकंड इयर, किंवा BA विथ मॅथ्स किंवा BE किंवा BTech किंवा इक्विव्हॅलंट डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रवेश याला घेऊ शकता। ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे त्या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सला तुम्ही या ठिकाणी निश्चितच प्रवेश घेऊ शकता। फीस जी आहे ती सर्वांना सेमच आहे। फर्स्ट इयरला 23,108 आणि सेकंड इयरला 23,348 रुपये घेऊन तुम्ही तुमचं या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता। धन्यवाद।